नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जुई गडकरी ब्लॉग्स। आज पहिल्यांदाच मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे जी माझी फेवरेट आहे। भरली वांगी करणार आहे मी, जी झटपट होते अगदी। आणि मी मोस्टली अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज करत असते कारण वेळ खूप कमी असतो, पटापट सकाळी डबा बनवायचा असतो। आणि भरली वांगी कोणाला आवडत नाही, मला सुद्धा आवडते। आणि ही कांदा लसूण नसलेली भरलेली वांगी असणार आहे। तर चला त्याचे इन्ग्रेडियंट्स बघूया। सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं, 1.5 वाटी घेतलं होतं मी। आणि हो, फ्रीजमध्ये ठेवलेलं नका घेऊ, ओलं ताजं खवलेलं खोबरं घ्या। त्यावर मी गोडा मसाला घातला, मला खूप आवडतो म्हणून मी 3-4 चमचे घातला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आणि मग त्यावर घातला आहे आमच्या घरातला हा मिक्स मसाला, आई घरी बनवते, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या, गरम मसाला वगैरे सगळंच असतं। मग घेतला आहे गूळ, हिंग 1 छोटा चमचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट, तुम्ही तुम्हाला हवे तितकं घालू शकता। मीठ घातलंय मी यावर, आणि अगदी फ्रेश अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर। आता या सगळ्या गोष्टी छान हातानेच एकजीव करून घ्या, कारण जर हाताची चव हवी असेल ना एखाद्या पदार्थाला तर तो हातानेच करायला हवा। स्टफिंग मी रेडी केलेला आहे। आपल्याला मसाला जो आहे तो असा छान मस्त एकजीव झालेला आहे आता, आणि खूपच मस्त खमंग असा याचा एक फ्रेग्रन्स येतो। ते छान सणसणून गरम करायचं आहे आपल्याला, आणि फक्त हिंगाच्या फोडणीवर आपल्याला ही भरलेली वांगी सोडायची आहे, आणि अगदीच 15-20 मिनिटांमध्ये होऊन जातात। मी इथे वांगी अशी कापून घेतली आहेत, चिरा दिल्या होत्या त्याला, आणि मिठाच्या पाण्यात ठेवली होती मी कापल्यावर। पूर्ण कापायची नाही, नाहीतर मसाला नीट भरता येणार नाही। आणि मग हा मसाला असा शेवटपर्यंत वांग्यांच्या त्या चिरांमध्ये व्यवस्थित स्टफ करून घेतला। शेवटपर्यंत मसाला अगदी गेला पाहिजे, वांग्याला लागायला हवा तो व्यवस्थित। अशीच एक वांगी व्यवस्थित स्टफ केली। आणि जर का तुमच्याकडे गावठी वांगी असतील ना हिरवी, तर आहा, खूपच छान आणि खूप वेगळी टेस्ट लागते। आता मला इकडे मुंबईमध्ये तशी गावठी भाजी मिळत नाही, त्यामुळे जी भाजी अवेलेबल होती, जी वांगी, तीच मी घेतली। पण जर कर्जतला गेले ना मी, तर तिकडच्या वांग्याला किंवा तिकडच्या भाज्यांना काहीतरी वेगळीच आणि खूप छान चव असते। तुम्हाला पण वाटतं का असं, की गावाच्या साईडला जी भाजी मिळते ना ती काहीतरी वेगळीच आणि खूप छान टेस्टी असते। वांगी सगळी स्टफ करून रेडी आहेत, आणि आता आपण तेल पण छान तापलेलं आहे, ह्यावरती आपण फक्त हिंग घालणार आहोत। व्यवस्थित घ्यायचं हिंग, आणि त्यावर ही वांगी सोडायची आहे फक्त। जो उरलेला मसाला आहे तो पण सगळा मी बाजूने इथेच टाकणार आहे, कारण खूप सुंदर असा मसाला बनतो हा। सगळा मसाला टाकून घेतलेला आहे मी, फक्त जरा मसाला खाली व्यवस्थित सेट करून आता वांगी फक्त एक 5 मिनिटांनी परतून घ्यायची छान। खूपच खमंग सुटलेला आहे। ॲक्च्युली ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे, अनुया गरवारे धारक हिची रेसिपी आहे। आम्ही अशा रेसिपीज नेहमी शेअर करत असतो, आणि लास्ट टाईम तिने मला ही रेसिपी सांगितली होती, म्हटलं करून बघावी, आणि केल्यावर ती इतकी छान झाली की तेव्हापासून मी बरेचदा ही भाजी करूनच नेतेच टिफिनला, कारण सकाळी नेली की संध्याकाळीसुद्धा दोन्ही वेळचा टिफिन असतो माझ्याकडे, आणि संध्याकाळीसुद्धा इतकी छान लागते ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता। थोडीशी आता ही फिरवून घेतली वांगी,
की परत झाकून ठेवायची वाफ यायला. वाव, सगळी वांगी मस्त अशी मऊ लुसलुशीत शिजलेली आहेत आणि खूपच मस्त खमंग सुटलेला आहे. सो आपली ही भाजी रेडी आहे. तुम्ही पण नक्की करून बघा ही भाजी आणि मला सांगा कशी वाटते ते. यात तुम्ही कशी करता बिना कांदा लसणाची, ऑफकोर्स तेही मला कळवा. आता आपण प्लेटिंग करूया. तर माझी ही भरली वांगी रेडी आहे आणि आता थोडीशी थंड करून मी टिफिनमध्ये भरणार आहे. आणि ही अगदी मस्त संध्याकाळपर्यंत पण खूप छान राहते, टेस्टी लागते भाजी थंड झाली तरीसुद्धा. तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून बघा आणि मला कळवा की कशी झाली आहे ते. माझ्या अशाच रेसिपीज आणि इतर सगळ्या ब्लॉग्ससाठी फॉलो करत राहा जुई गडकरी ब्लॉग्स. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी नवीन ब्लॉग टाकल्यावरती.